सध्या सोशल मीडियावर गाणं प्रचंड व्हायरल होतंय. ही फियाट गाडी माझी म्हणू का, आणि लाखो लोक या गाण्यावर रील्स देखील बनवत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का हे गाणं नेमकं कोणी लिहिलं, त्यामागचा खरा अर्थ काय आहे? तर चला जाणून घेऊयात. कारण तुम्ही पाहतात बोल बच्चन म्हणत्या. तर हे गाणं लिहिलं होतं महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी. आता वामनदादा कर्डक हे केवळ गीतकार नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खंदे प्रचारक होते. त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो भीमगीते, पोवाडे, शायरी आणि जनजागृती करणारी गाणीही लिहिली. त्यांच्या प्रत्येक रचनेत समाजातील अन्याय, स्वाभिमान आणि परिवर्तनाची हाक असायची. पण आता प्रश्न पडतो, फियाट गाडी माझी म्हणू का या गाण्याचा नेमका अर्थ काय आहे? तर हे गाणं फक्त एका गाडीबद्दल नाही. ज्या काळात हे गाणं लिहिलं गेलं होतं त्या काळात फियाट कारी श्रीमंती, प्रतिष्ठा आणि सामाजिक दर्जाचं प्रतीक मानली जायची. पण समाजातील सर्वसामान्य माणसांसाठी ती केवळ एक स्वप्नच होती. म्हणून वामनदादा कर्डक यांनी या गाण्यातून त्या सामान्य माणसांच्या भावना मांडल्या. समाजात असलेली आर्थिक विषमता, स्वाभिमानाची ओढ, चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा त्यांनी अत्यंत साध्या शब्दात व्यक्त केली. म्हणूनच हे गाणं फक्त मनोरंजनासाठी लिहिलं गेलेलं नव्हतं, तर समाजातील वास्तव दाखवणारं आणि विचार करायला भाग पाडणारं एक प्रभावी लोकगीत होतं. आज सोशल मीडियामुळे हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं. पण फक्त त्याची धून किंवा ट्रेंड पाहून थांबू नका. त्या मागचा इतिहास आणि विचारही समजून घ्या. कारण प्रत्येक महान गाण्यामागे एक संघर्ष असतो, एक विचार असतो आणि एक इतिहासही असतो. फियाट गाडी माझी म्हणू का हे गाणं कोणी लिहिलंय हे तुम्हाला याआधी माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच हटके आणि भारी व्हिडिओसाठी बोल बच्चन बंट्या हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका.